शेतकरी आपला कापूस घेऊन ज्यावेळेस तो मार्केटमध्ये जातो, जसाही तो मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तिथं काही असे व्यापारी येतात. त्या शेतकऱ्यानं त्या मार्केटमध्ये घेऊन गेलेला कापूस त्या गाडीमधून असा हातानं मुठभर कापूस घेतात आणि तिथं बोली बोलल्या जाते. बोली या प्रकारे बोलल्या जाते की एक जण म्हणतो 6,500, दुसरा येतो 6,500, तिसरा येतो 7,000, चौथा येतो 7,100. अशा प्रकारे बोली बोलल्या जाते आणि 7,100 दिल्या जातो. त्या शेतकऱ्याला कळत पण नाही की हे काय चाललंय. त्या शेतकऱ्याला विचारल्या पण जात नाही की तुम्हाला 7,100 रुपयानं कापूस द्यायचा आहे का, हे त्या शेतकऱ्याला विचारल्या पण जात नाही. ज्या शेतकऱ्यानं आपल्या हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून तो कापूस पिकवला, बाजारामध्ये आणला, त्यावेळेस त्या शेतकऱ्याला विचारलं सुद्धा जात नाही की तुम्हाला काय भावानं कापूस द्यायचा आहे. ज्या शेतकऱ्यानं कापूस पिकवला त्या कापसापासून जे कापड तयार केले जाते, जे कपडा तयार केला जाते, जर आपण त्या कापड दुकानामध्ये गेलो आणि त्या कपड्याच्या दुकानामध्ये आपण जर 2-4 मिळून असे शेतकरी गेलो आणि एखाद्या रेडीमेड कापड दुकानामध्ये गेलोत आणि आपण जर त्या दुकानात जाऊन आपण ते शर्ट घ्यायचं आणि शर्ट घेतल्यानंतर एक तिथं बोली बोलायची 50 रुपये, 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये आणि असंच आपण घेऊन टाकायचं. त्या दुकानदाराला विचारायचं नाही हे असं चालेल का. त्यावेळेस तिथं त्या दुकानामध्ये चालत नाही. ज्या कापसापासून ते शर्ट तयार केलंय त्या शर्टाचा भाव हा त्या दुकानदाराला करण्याचा अधिकार आहे. त्याच्या मनावर ते केवढ्याला शर्ट द्यायचं त्याला तो अधिकार आहे. पण ज्या शेतकऱ्यानं कापूस पिकवला त्या शेतकऱ्याच्या ते शेतकरी त्याला केवढ्यानं ते कापूस द्यायचा आहे ते ठरवण्याचा अधिकार त्या शेतकऱ्याला नाही. अंबानीच्या मुलीच्या लग्नामध्ये 1,000 करोड रुपये खर्च केला जाते आणि एका बाजूला आमचा शेतकरी हातामध्ये विषाची बाटली घेतो. विषाची बाटली घेऊन त्याचा व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये तो शेतकरी म्हणतो की देवा मला कशाच्या जन्माला घालायचं त्याच्या जन्माला घाल, पुढच्या जन्मी मला कशाच्या जन्माला घालायचंय त्याच्या जन्माला घाल, पण मला शेतकऱ्याच्या जन्माला घालू नको, असं शेतकरी म्हणतो आणि तो विष पिऊन आपलं जीवन संपवतो. लातूर जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या मुलीला बसच्या पाससाठी 265 रुपये नसल्यामुळं त्या शेतकऱ्याच्या मुलीला आत्महत्या करावं लागते. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकवलेलं पीक दुष्काळामुळे पूर्ण वाळून गेलं. म्हणून आता कसं जगायचं, पण एक शेतकरी महिला शेतामध्ये जाते, लाकडं गोळा करते आणि स्वतःचं शरण स्वतः रचते. त्या शरणामध्ये जाऊन बसते आणि ते शरण ती महिला पेटवून देते आणि आपलं जीवन संपवते. ती महिला असं का करते, कारण ती मेल्यानंतर तिचा अंत्यविधी करायला सुद्धा तिच्या कुटुंबाकडे पैसा नसतो. म्हणून ती महिला स्वतःच शरण स्वतः रचते आणि
हे शरण पेटून देऊन आपलं जीवन संपवते. ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, ज्या शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणल्या जाते, त्या शेतकऱ्यावर आज ही वेळ का आली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका. आपण भाजी जर खुडून घेतली तर ते भाजीचा देठ फेकून द्यायचा असतंय. पण तरी छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात की जे फेकून द्यायचं आहे आणि ते जर शेतकऱ्याचं असेल त्याला सुद्धा हात लावू नका. एवढी छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याची काळजी घेतली. पण आज देशाला स्वातंत्र्य भेटून 77-78 वर्ष झालं, तरी आज शेतकऱ्याला आत्महत्या करावं लागते. याचं कारण काय? ज्या शेतकऱ्याच्या मतावर आपल्या गेंड्याच्या कातड्याचे नेते निवडून जातात, त्या सभागृहामध्ये जातात. त्या सभागृहामध्ये गेल्यानंतर एक शब्द सुद्धा शेतकऱ्याबद्दल बोलत नाहीत. एक शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या समस्याबद्दल बोलत नाहीत. एक शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्याबद्दल बोलत नाहीत. एक शब्द सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला पाहिजे याबद्दल बोलत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पावावर एक पाव घेऊन दिवसभर अभ्यास केला आणि इथल्या हजारो वर्षामध्ये गुलामीमध्ये खितपत पडलेल्या बहुजन समाजाला बाबासाहेबांनी न्याय दिला. बाबासाहेबांनी हक्क अधिकार दिले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी पत्राच्या घरामध्ये पुस्तक लिहिले, कित्येक ग्रंथ लिहिले आणि इथल्या बहुजन समाजाचं, गोरगरिबाचं, कष्टकऱ्याचं दुःख जगाच्या वेशीवर टांगण्याचं काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलं. मग आज या राज्यकर्त्यांना की एसी रूम मध्ये बसून हे शेतकऱ्याचं दुःख कळणार नाही. तुम्ही शेतकऱ्याचं काय दुःख असतंय, त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या. ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये काम करतो त्यावेळेस त्याचा डोक्याचा खांब पायापर्यंत येतो. त्यावेळेस त्या शेतकऱ्याला माहित आहे की त्या शेतकऱ्याच्या वेदना काय, त्या शेतकऱ्याचं दुःख काय. त्यावेळेस एक दिवस शेतामध्ये या, शेतामध्ये काम करा, शेतामध्ये घाम गाळा, मग तुम्हाला समजेल की ज्वारीच्या एका दाण्यापासून 1000 दाणे बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावं लागते, किती मेहनत घ्यावं लागते, किती वेदना सहन करावं लागतात. तुम्ही या एक दिवस शेतामध्ये आणि घाम गाळा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय शेतकऱ्याचं दुःख असतं.